मागे आता मस्तपैकी एक चहा पियालो, 2 बिस्किट खाल्ले आणि चावल्याला रिक्वेस्ट केली की थोडं आमचं सामान आहे ते ठेव. पाटील बोलतो नको, बोला ठेव, विचार थांब. तो विचारला तर तो बोला ठीक है ठेव म्हणून. बोला कितना टाइम लगेगा? बोलो मंदिर में कितना टाइम लगेगा? उतना टाइम लगेगा. बोलतो आधा घंटा लगेगा, आधा घंटा. बोलो ठीक आहे चलेगा, आते आधे घंटे में. सो आता चालूया देवळामध्ये आणि नंतर काय पाटीला शॉपिंग करते. काय येतं? भाकरवडी आपली तर भेटत नाही, ते भेटते तसं गेला घ्यायची ती चितळेची इथे चालते. ठीक आहे चला आधी देवळात जाऊया, नंतर शॉपिंग करूया. पोचलो आहे इकडे आम्ही दगडूशेठजवळ. आता आतमध्ये जाऊन बघूया किती लाईन आहे, काय आहे. लाईन तर नाही वाटत मला जेव्हा इकडे असते लाईन की आतमध्ये असं माहिती नाही. जाऊया आधी. पैकी दर्शन झालं दोघांचं आणि आता थोडा प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? आताच्या घरी जाऊया पहिले मावशीच्या आणि थोडा फ्रेश होऊया, नंतर भाकरवडी गेलं जाऊया. भाकरवडी. आणि मला तसं वाटतं की आपण आधी शॉपिंग करावी, त्याच्यानंतर आपण जेवून घेऊन येणार, नंतर निघायच्या वेळेला मावशीकडे जाऊया आणि तिकडून मग घरी जाऊया. ठीक आहे तसं ना. मस्त यायची आहे म्हणजे जाताना तू ना तिकडनं डायरेक्ट घरी जाऊ. एसपीची बिर्याणी खायची. आता एसपीची बिर्याणी खायला जाऊ शॉपिंग करून झाल्यावर बरी ना. चल 1 किलोमीटर झाला. पाटील मला चालवतोय, बोलतो इकडेच आहे इकडेच आहे. बाईक लावले तिकडून आम्ही चालतोच आहे. आलं की नाही? अरे काय 5 मिनटावर कंटाळा आला चालून. नशीब ऊन नाही आहे वरती डोक्यावरती, त्यामुळे काय वाटत नाही, पण सही आहे. पाटील भाऊने कंटाळून रिक्षा केली, चालत चालल्याने हरवला. आता रिक्षावाल्यांना बोलत चला घेऊन आम्हाला. तळे बंधूमध्ये आलो पण भाकरवडी संपले त्यांची. आता कुठे गेला पाटील? पोपट झाला विचारायचा. अरे हरवतोच काय मेल्या. परत एकदा रिक्षा पकडली आहे बाई. तर डेक्कनला चालले, डेक्कनच्या चित्रे तिकडे पण, मग तिकडे संपली नसली म्हणजे झालं. हा तिकडे संपलेली नाही म्हणजे झालं. फायनली या डेक्कनच्या चितळे बंधूमध्ये आलेलो आणि इकडनं मस्तपैकी पाटीलने आणि मी दोघांनी पण भरपूर अशी शॉपिंग केली. सो आता जाऊया कुठे? SP बिर्याणी ना? नाही आपली बाईक घेऊया पहिली. आता बाईक घेऊया आणि मग नंतर जाऊया SP बिर्याणीला. आणि इथे कंदीलचा धंदा लागला कोणाला तरी. भारी भारी कंदील आहेत तर एकदम वेलवेटचे दिसत आहेत, जबरदस्त. चला तो आता सगळी शॉपिंग बिपिंग झाली आमची आणि आता आम्ही चाललो आहे SP बिर्याणीला. इकडनं काहीतरी 1.5 किलोमीटर आहे. स्वतः मोबाईल माउंट करत नाही मी, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. चला. बरं झालं मोबाईल लावला नाही हेल्मेटला, नाही तर बेकार ट्रॅफिक होता. 1-1.5 किलोमीटर यायला आम्हाला अर्धा तास लागला ना वाडी. फुल बेकार, एवढा ट्रॅफिक, छान ट्रॅफिक होता. कसेबसून निघालो कटबीट मारत आपली मुंबईची स्टाईल आणि पोचलो इथे पाठीमागायच्या SP बिर्याणी. सो आता ती खाऊया जाऊन. बघूया काय खायचं, बिर्याणी खायची. हो हां बिर्याणीच खायची आहे भाईंना. स्वतः बिर्याणी खाऊया, साजूक तुपातली मटण. पहिला हातपाय धुऊया, टॉयलेटला जाऊया, बिर्याणी खाऊया आणि मग आपण एका ठिकाणी जाऊया मावशीकडे माझ्या. चला. पाटील काय काय मागवलं आहे? एक साजूक तुपातली दम बिर्याणी मटण आणि एक चिकन मांसाहारी काहीतरी आहे. नल्ली निहारी. हां नल्ली निहारी ना? नल्ली निहारी. आणि ती 2 लच्छा पराठा. हे चिकन नल्ली निहारी, त्याचा रस्सा, हा लच्छा पराठा, 3 पीस येतात. आता चिकन बिर्याणी येते ती पण खाऊया. तर मी चाललो आहे मावशीकडे माझ्या. म्हणजे कोणाकडे सांगू तुम्हाला, तुम्ही इथे आला बघितले असेल ना हे व्हिडिओ, वैष्णोदेवी जम्मू याचे, अमृतसर आणि मनालीचे वगैरे.
माझ्यावर माझा भाऊ होता विकी बाय, तर त्याच्याकडे चाललो आहे. पाटील पुढे गेला आहे, तर थांबेल जाऊन पुढे, कारण की माझी बाईक आता ऑफवर होती, तर ती मध्येच बंद पडली. मग ती ऑनवर करून मग म्हणजे कॉक पेट्रोलचा. सो आता तिकडे चाललो आहे. जेवण मस्त झालं. पाटीलने आता माझ्याकडे दिला आहे मोबाईल त्याचा. त्याला कळत नव्हतं खिशातून कसं कळणार कुठे जायचं आहे कुठे नाही. त्याला बोलत दे माझ्या बॅगेत ठेवतो. सो इथे ठेवला आहे मोबाईल आता, आणि त्याच्यानुसार आम्ही चाललेलो आहे. आता हा गुगल मॅप बरोबर घेऊन जाईल अशी आशा करतो. हे आलं पद्मावती ना, सभागृह. मुलीचं लग्न इथे झालेलं. इकडनं पण रस्ता असावा लागतो, इकडनंच आहे. इकडनंच आहे वरती. बरोबर. अशी बघितलं टायमाला पुढून पण आहे रस्ता, पण तो मग थोडा लॉंग कट. हा शॉर्टकटने आलो आहे ना, तो थोडा लॉंग कट पडला असता, बाकी काय नाही. अरे आलं आंब्याचं झाड मोठं. इकडनं लेफ्ट मारला की लगेच आपल्या मावशीचं घर समोरच. विक्कीबाई खालीच उभा आहे काय? दुपारी झोपतात सगळे पुण्यातले, आणि मी आलोय दुपारचंच बरोबर. गाडी लावायची कुठं? काय विकीबाईचा मुलगा रुद्र आत्ता झोपून उठलाय. स्वतः चाललोय मस्तानी खायला. मम्मी होते, पप्पा येतात. मम्मी पप्पा पण आहे त्यांचे. कोण इकडे बघ, इकडे बघ. चला निघूया. लोक आम्ही आलो आहे मस्तानी खायला. बाबू पण आमचं खातोय मस्तानी. हे काय घेतलं आपण? मँगो ड्रायफ्रूट. केशर मँगो ड्रायफ्रूट. केशर मँगो ड्रायफ्रूट मस्तानी आहे. हे स्मॉल आहे, याच्यापेक्षा मोठा आहे तो खूप काय घेतो. आमचं तर कुठं जागा नाही, त्यासाठी मग स्मॉल घेतो. खाऊया. तर बाबू खूप आहे, खात नाही. सोडा. आता आपण मस्तपैकी मस्तानी खाल्ली आणि चांगली होती. आपल्या बाहेरचा बाबा फालुदा तुम्हाला माहिती असेल कोणाकोणाला. बाबा फालुदा तशीच असते ही मस्तानी.
तर आता निघालो आपण मावशीकडनं आता मुंबईला जायला. वाजलेले आहेत बरोबर 6. पावसाचं प्रमाण वाटत नाही मला, पण नाही आलं तर खूपच चांगलं आहे. रेनकोट आहे तसं, पण ते काय परत झाला सगळं रेनकोट विनकोट, मग परत तो भिजणार, आतमध्ये कपडे भिजणार नाही पण ओले होणार ना घामाने. त्यासाठी रेनकोट ठीक आहे. चला, हे आपण आता विद्यापीठला आहे. तिकडनं लेफ्ट मारून परत राईट मारून सरळ आपल्याला कात्रज हायवे लागतो. तर अशा प्रकारे आपण मुंबई पुणे हायवेला आलेलो आहोत. मुंबई पुणे म्हणजे हा एक्सप्रेस हायवेला पुढे जाऊन टच होतो. तो हाच रस्ता पकडून आपल्याला सरळ मुंबईला जाता येतं. हाच रस्ता पकडून आपण पण मुंबईलाच जाऊया. पाठी ढग आले आहेत पावसाचे, पुढे नाही आहेत, चांगली गोष्ट आहे. पुढे पण नसू दे, अजून चांगली गोष्ट आहे. पेट्रोल पंपसाठी ब्रेक घेतलेला, पेट्रोल भरलं मस्तपैकी बाईकमध्ये. स्वप्नील गायब झाला आहे, दिसत नाही कुठे गेला आहे. आता तो इथे होता यार, असं काय तो. जरा तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू काळोख होत चालला आहे आणि काळोख पडेपर्यंत आपण एक्सप्रेस वेला टच होऊ की नको माहिती नाही, पण झालं पाहिजे. कारण की हा खूप एरिया आहे ना, खूप गडबडलेला आहे. तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जुना रस्ता आहे, तो स्टार्ट झाला तर टेन्शन नाही. त्याची गर्दी बघ किती गाड्याची. हे सगळे आपण आता पिकनिकवर ना घरी चाललेले आहेत. MS-01 सगळ्या गाड्या तुम्हाला तर MS-01, MS-02, MS-04 अशाच दिसणार आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता पूर्ण काळोख ऑलमोस्ट पडलेला आहे. सो आता मी काय एवढा व्हिडिओ बनवत नाही, कारण की आता तोच रस्ता परत मला लागणार आहे आणि काळोखात पण तुम्हाला काय जास्त काही दिसणार नाही. सो त्यासाठी आपण आता व्हिडिओ इथंच संपवूया. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, चॅनल नवीन असेल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही, व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि ठीक आहे, अजून काय जुन्या व्हिडिओ पण लाईक करा, ते पण बघा. आवडलं तर लाईक करा नक्कीच. तो भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.